आपल्याला बघायला हवं. मागे राव सांगितलं ना. अभिरामा तुझ्या मित्राक मागे राव सांग. हय सुशल्या हा पाण्यात पेवता हाता. हा औशीकडे गेलो. त्याच्या औशीकडे गेलो. आई आई तिला पाण्याच्या बाहेर काढायला हवं ना. गेला तर औशीकडे गेला. आता औशिक सांगो तुझ्या. असो तसो कोणी या वाड्यात राहतलो नाय. नायकांचं वाडो हा. त्यांच्या हक्काचं वाडो हा. समजला. विश्वासरावा तू म्हणाला होतास ना अंगार लागल्यावर घरातली पिढा बाहेर जाय. गेली पिढा बाहेर गेली घरातली. हा आई सुषमाला पाण्याबाहेर काढायला हवं ना. माधव माका नाही बघवत होते का. सुचले की ऐकलं ना काय म्हणता. फुगलेला पांढरा पडलेला. मी नाही बघत आहे का. मी नाही बघत आहे. जावा मागे जावा. कोणी जवळ यायचं नाही. पाण्याजवळ कोणी यायचं नाही. आता काय करायचं. तिला बोलण्यात गुंतवायला हवं. बाबा आपण परत न जाण्याचं डिसिजन घेणं योग्य होतं. आधी नेने वकिलांचा खून आणि आता सुषमा. पांडू सुषमा खराच मेला काय रे. हा मेला गेला. सुशला गेला. मी थैसून जायत होते ना तेव्हा हसण्याचा आवाज दिलो. मी बघितलंय तर थैसर माई होते हो बावी जवळ. माईंका मी विचारलंय माई काय झालं. माई म्हणून मी घबरवलंय. तर माई म्हणालो ये. आणि मग पाण्यात बघू सांगितलं नी. मी पाण्यात बघितलंय काय नव्हता. मग माईने असं केलं नाही. आणि मग मी बघितलंय तर सुशल्या होता. सुशल्या असा बावीत होता. पांढरा पडलेला आणि असा फुगलेला आणि डोळे बंद केलेले. निजल्यावर असे डोळे बंद होतात ना तसे डोळे बंद होते. पेवत होता. गेला. माई म्हणतात त्याच्या औशीकडे गेला. गेला औशीकडे त्याच्या औशीकडे गेला. काय चाललंय हे सगळं. मी या घरात आल्यापासून असल्याच गोष्टी ऐकते. मला आता खूप भीती वाटायला लागली. सुषमा कुठे होतीस तू. तू इथे नव्हतीस म्हणून काय घडल्याची कल्पना आहे तुला. आर्चिस मी घरी नव्हतंय म्हणून एवढी काळजी. ऐकून बरा वाटला. वा कुठे गेला होता. बाहेर. विनोद करायची ही वेळ नाही. बाहेर म्हणजे कुठे. गावात. ह्या असा बोलूचा नाही. एका पोलीस स्टेशनात घेऊन जावा. पोलीस स्टेशन. एक दिवस तुमकाच जाऊचा लागतला. सुषमा तोंड सांभाळ. प्रत्येक गोष्ट खपून नाही घेणार. काय करतलास. बावीत ढकलतलास. खराच ह्या बावीत मेला असता तर बरा झाला असता. थय आम्ही जात नाही. नाईक घराच्यो बायका जातात. आम्ही नाईक नाही होय. कानाखाली आवाज काढीन आता. अजून काय बोललं सर. विश्वासराव तो कायद्याचा धाक जरा हिला सुद्धा दाखवा की. का ती भीती फक्त आम्हालाच. आय अग्री.
आय अग्री. पण तुम्ही जरा शांत व्हा सगळे. खूप ओरडता बाबा तुम्ही. आता सुषमा, तुला माहित नसेल म्हणून सांगतो पुन्हा एकदा, नेने वकिलांचा खून झालाय आणि त्याचा तपास करण्यासाठी मी इथं आलो. नियमाप्रमाणे तुला गावाच्या बाहेर जाता येणार नाही आणि जर तुला जायचं असेल तर माझी परवानगी घ्यावी लागेल. कळलं? बरं, पुढच्या वेळेत सांगून जायत. हा, असं सूज्ञ माणसासारखं वागावं. जातोय मी. सुषमा, जायच्या आधी मला एक विचारायचंय. माधव, महत्वाचं आहे. तुझे कपडे पोलिसांना सापडले. तू इथे नव्हतीस. हे कसं काय? तमाका नाही माहित. माधव दादा, मलाही हाच प्रश्न आहे. हा ना? पण कळेल कळेल, सगळं काही कळेल. स्वतःला खूप शहाणी समजते ही. ए बया, जा ना वर. तोंड एकदाचा काळा कर. आज तुझ्यामुळे घरात चूल पण पेटलेली नाही हा अजून. इथे यायच्या आधी कुठे राहायची? नाथा आणि यमुनाकडे. ते सांभाळायचं तिला. नाथा हल्ली घरात दिसत नाही पहिल्यासारखा. कुठे असतो कुठे तो? माझ्यामुळे येत नसेल, नाही का? पण विश्वासराव, आम्ही मुंबईला जायला निघालो तेव्हा सुषमाचा खून झाला असेल असं कारण सांगून तुम्ही थांबवलं आम्हाला. पण ते तर आता खोटं निघालंय ना. वहिनी, तरी जायचं नाही तू. प्लीज, सगळं सॉर्ट आउट होऊ दे, नंतर जा. हा? काय हो, झाली कामा? माका वाटला ह्या सोशला खराच गेला, पण ह्या तर हिला परत. त्यांना काय पण होणार नाही. कुणी जीव घेतल्या ना तरी त्या परत येत. मागच्या वेळेस माहित आहे ना? माहित हा, सगळा माहित हा. माका तर ह्या येळक पण वाटला तुम्हीच ते का मारलास की काय. अगं तू काय खूळ डावलो की काय? हा, त्यावेळेस काय मीच मुर्दे पाडतय? अगो ह्या सगळ्या सोडून माका पण काही बाकी कामं आहेत ना. कसली कामा? लाकडं तोडूची हत, शेतावरची कामा, नाहीतर घरात कोण काय सांगताय ती कामा करूची असतील ना. घडी म्हणूनच मारणार तुम्ही. हो, जरा विचार करा. श्रीमंतासारखं जगूचं स्वप्न बघा आणि मारा एकदाचा हात दागिन्यांवर. हो, घरात पोलीस होत बघता ना, त्याची नजर की सगळीकडे असता. तो असेपर्यंत दागिन्यांचं खूळ डोक्यातून काढून टाक. हा, म्हणजे आमच्या नशिबात दागिने नाहीच. नाही. अगो ए यमे, हे हा वाडा डेंजर आहे. डेंजर म्हणजे? अहो, मी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी इथे आलो, पण काहीतरी भलतंच घडतं या वाड्यात. भास होतात, अण्णा दिसतात. हा, काळी टोपी, काळा कोट, कानामध्ये बिग बाळी, अशा मिशा. अचानक गेले ना ते, त्यामुळे असे अधूनमधून दिसतात. काय काय सांगतात काय तुम्ही?